या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ऑनलाईन टेनंटची जी इन्फॉर्मेशन आहे ती पोलिसांना कशा प्रकारे तुम्ही देऊ शकता त्या संदर्भातला हा व्हिडिओ असणार आहे। टेनंटची इन्फॉर्मेशन तुम्हाला पोलिसांना देण्याआधी तुमचं रेंट ॲग्रीमेंट जे आहे ते रजिस्टर्ड असणं गरजेचं आहे। रेंट ॲग्रीमेंट रजिस्टर झाल्यानंतर तुम्हाला 1 महिन्याच्या आतमध्ये ही जी इन्फॉर्मेशन आहे तुमच्या टेनंटची ती जवळच्या पोलीस स्टेशनला द्यायची असते। तर ती कशी देता येते, ऑनलाईन सुद्धा तुम्ही देऊ शकता, त्या सगळ्या गोष्टी आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला punepolice.gov.in या वेब पोर्टल वरती जायचं आहे। या वेब पोर्टल वरती आल्यावर तुम्हाला आम्हाला कळवा नावाचं एक टॅब आहे, त्याच्यामध्ये एक सब टॅब भाडेकरू माहिती म्हणून एक आहे, तर तिथे आपल्याला क्लिक करायचं आहे। तिथे क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर एक नवीन पोर्टल ओपन होईल। तर या वेब पोर्टलची लिंक त्याचबरोबर आधीची जी वेबसाईट आहे त्याची सुद्धा लिंक, या दोन्ही लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे। या वेब पोर्टल वरती आल्यानंतर तुम्हाला इथे ऑनलाईन सर्व्हिसेस नावाची एक लिंक बघायला मिळते, त्यावरती आता आपण क्लिक करणार आहोत। त्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर हे असं एक नवीन पेज ओपन होईल। या पेजवरती आल्यानंतर तुम्हाला इथे क्रिएट सिटीजन लॉग इन वरती क्लिक करायचं आहे, कारण तुम्ही जर या वेबसाईटवरती फर्स्ट टाईमच आला असाल तर तुम्हाला इथे तुमचं रजिस्ट्रेशन करणं फार गरजेचं आहे। इथे रजिस्ट्रेशनसाठी तुम्हाला हे सगळे डिटेल्स वगैरे फिल करायचे आहेत आणि त्यानंतर तुमचं लॉग इन आणि पासवर्ड इथे तुमचं क्रिएट होईल। तर जसं तुमचं लॉग इन आणि पासवर्ड तुम्हाला मिळेल त्यानंतर तुम्हाला इथे युजर नेममध्ये तुमचं युजर नेम आणि पासवर्ड टाकायचं आहे। त्यानंतर इथे जो कॅप्चा कोड आहे तर तो तुम्हाला इथे टाकायचा आहे। हा कॅप्चा कोड टाकल्यानंतर तुम्हाला लॉग इन वरती क्लिक करायचं आहे। लॉग इन वरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर हे असं एक नवीन पेज ओपन होत आहे। या पेज वरती आल्यानंतर इथे सिटीजन सर्व्हिसेस मध्ये तुम्हाला जायचं आहे आणि सगळ्यात पहिला जो टॅब आहे किंवा पहिली जी लिंक आहे टेनंट पीजी इन्फॉर्मेशन रिक्वेस्ट, तर इथे ॲड टेनंट पीजी इन्फॉर्मेशन डिटेल्स इथे क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन वेब पेज ओपन होईल। तर इथे सगळ्यात पहिल्यांदा ओनर इन्फॉर्मेशन, तर ओनरची जी काही इन्फॉर्मेशन आहे ती सगळी इथे फिल करायची आहे। त्यानंतर आहे सेकंड टॅब टेनंट इन्फॉर्मेशन, तर टेनंटची पर्सनल सगळी जी इन्फॉर्मेशन आहे ती इथे फिल करायची आहे। इथे ॲड्रेसेसमध्ये टेनंटचा प्रेझेंट ॲड्रेस जो आहे तो इथे फिल करायचा आहे। त्यानंतर प्रिव्हियस ॲड्रेस जो आहे तो इथे फिल करायचा आहे आणि परमनंट ॲड्रेस जो आधार कार्डवरती मेन्शन असतो तर तो इथे फिल करायचा आहे। तर अशी सगळी टेनंटची संपूर्ण इन्फॉर्मेशन आपल्याला ही फिल करायची आहे। त्यानंतर फॅमिली मेंबर इन्फॉर्मेशन नावाचा एक टॅब आहे। टेनंटच्या फॅमिलीमधली कोणतीही एक व्यक्ती तिची इन्फॉर्मेशन तुम्ही इथे फिल करू शकता। तर आता तुम्ही बघू शकता ओनरची इन्फॉर्मेशन फिल केलेली आहे, त्यानंतर टेनंटची इन्फॉर्मेशन फिल केलेली आहे, फॅमिली मेंबरची इन्फॉर्मेशन आपण इथे फिल केलेली आहे, त्याचबरोबर आयडेंटिटी प्रूफ किंवा फोटो आणि आयडेंटिटी प्रूफ सुद्धा इथे अपलोड केलेले आहेत। तर इथे आपण सबमिट वरती क्लिक करतोय। सबमिट वरती क्लिक केल्यावर ऑल डेटा विल सबमिटेड, डू यू विश टू कंटिन्यू, तर इथे आपण ओके करतोय। थोडासा वेळ घेतल्यानंतर त्यांनी इथे सर्व्हिस रिक्वेस्ट नंबर आपल्यासाठी जनरेट केलेला आहे आणि ज्या डेटला रजिस्टर आपण करतोय जी इन्फॉर्मेशन आहे ते आपल्याला मिळालेलं आहे। आपण क्लिक हिअर टू प्रिंट वरती क्लिक केल्यानंतर आपला जो ओनर आणि टेनंटची जी इन्फॉर्मेशनचा जो फॉर्म होता अशा प्रकारे ती PDF जनरेट झालेली आहे। तर आता तुम्ही बघू शकता की टेनंट इन्फॉर्मेशनचा जो सगळा फॉर्म फिल केला होता आणि त्याच्यानंतर त्याची एक PDF जनरेट झाली। PDF जनरेट झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, याची एक प्रिंट घ्यायची आहे। प्रिंटवरती इथे एक टेनंटचा फोटो पेस्ट करायचा आहे आणि फोटो पेस्ट केल्यानंतर तुम्हाला तुमच्या जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन हा जो फॉर्म आहे तर याची प्रिंट सबमिट करायची आहे।